कोल्हापूरला कलापूर असं म्हटलं जातं। त्यामागे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं कलाप्रेमही कारणीभूत आहे। याच कलेविषयी जाण आणि कलेचा आदर करणाऱ्या शाहू महाराजांविषयीचे हे काही किस्से। नमस्कार, मी तेजस्विनी आणि आपण पाहताय पुस्तक नाका। कोल्हापूर संस्थानिकाचे आबालाल रहमान हे चित्रतपस्वी बरेच दिवस झालं ते आजारी पडल्यामुळे संस्थानिकामध्ये येऊ शकले नाहीत। शेवटी शाहू महाराजांनी आपली गाडी काढली आणि त्यांच्या घराकडे नेली। घराकडे गेल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना हाक मारली, मास्तर। त्यावेळेला आबालाल रहमान खाली उतरले आणि महाराजांना पाहून ते आश्चर्यचकित झाले। महाराजांना पाहताच त्यांनी त्यांना मुजरा केला। तेव्हा महाराजांनी सुद्धा आबालाल रहमान यांना मुजरा केला। हे दृश्य पाहिल्यानंतर महाराजांसोबत आलेले त्यांच्या परिवारातील काही सदस्य मात्र नाराज झाले। थोड्या वेळानंतर त्यांनी नाराजी ही महाराजांना बोलून दाखवली की आपण राजे आहोत आणि अशा साध्या माणसाला आपण मुजरा करणं हे राजेपणाला शोभत नाही। त्यावेळेला महाराजांनी दिलेलं उत्तर असं होतं की मी त्याच्यातल्या कलाकाराला आणि त्याच्या कलेला मुजरा केला, कारण त्याच्या कलेमुळेच आपल्या संस्थानिकाचं नाव हे जगभर पोहोचते। शाहू महाराजांच्या याच कलाप्रेमामुळे कलाकारांच्या मनातही महाराजांनी आपलं स्थान अढळ केलं होतं आणि म्हणूनच जयपूर घराण्याचे गायक अल्लादिया खा यांना सुद्धा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकामध्ये घेतलं, त्यांचा स्वीकार केला, त्यांचा सांभाळ केला। कालांतराने अनेक संस्थानिकाच्या राजांनी अल्लादिया खा यांना ऑफर दिली की तुम्ही आमच्या संस्थानिकामध्ये या, तुम्हाला पाहिजे तितकं वेतन देतो। मात्र त्यावेळेला अल्लादिया खा यांनी उत्तर दिलं की मला तुमच्या पंचपक्वानापेक्षा शाहू महाराजांचं मीठ हे केव्हाही चांगलं आहे। अशा प्रकारे कलेवर प्रेम करणारे आणि कलेची जाण असणारे शाहू महाराज। ही शाहू महाराजांविषयीची ही कथा, हे किस्से तुम्हाला कसे वाटले आवर्जून कळवा। पण त्यासाठी पुस्तक नाका पाहायला विसरू नका।